पुण्यात रेव पार्टीचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील गजबजलेल्या वरळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नक्की घडले काय सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला आत्ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवतो। वरळीच्या NSCI डोममधील म्युझिक कॉन्सर्ट नंतर एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। तो डान्स करत असताना अचानक कोसळल्याची माहिती समोर आली आहे। सध्या वरळी येथील संगीत कार्यक्रमात डान्स करत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे याच कार्यक्रमादरम्यान एका 23 वर्षीय तरुणीचीही तब्येत अचानकपणे खालावली असून तिला तातडीने जवळील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। एकाच कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या तरुणांबाबत घडलेल्या या गंभीर घटनांमुळे या हाय प्रोफाईल इव्हेंटमधील गर्दीचे व्यवस्थापन आणि सोयी सुविधांवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ताडवे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोनही प्रकरणांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे। मग तुम्हाला काय वाटतं? अशा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये आयोजकांनी आणीबाणीच्या प्रसंगासाठी 24 तास वैद्यकीय पथक तैनात ठेवणे बंधनकारक करायला हवेत का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।